नमस्कार, मी पल्लवी. आपण पाहताय एस न्यूज. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जुगार अड्डा आणि मटकाबुकी चालवणारी लोक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम. राजीनाम्यावर ठाम असल्याचं केलं स्पष्ट. पवार वेगळी वाट निवडणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा. माजी खासदार राजू शेट्टींसह 400 जणांवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जमावबंदी आदेश असताना पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केल्याचा ठपका. पीक विमा योजनेत अवाजवी नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांवर कोणती कारवाई केली? आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न. आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भारतीय राजमुद्रेऐवजी सेंगोलची मुद्रा असलेले फलक वंचितच्या दणक्यानंतर प्रशासनानं हटवले. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जुगार अड्डा आणि मटकाबुकी चालवणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दिसत आहेत. अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी पत्रकार बैठकीत हल्लाबोल केलाय. जिल्ह्यातील ठाकरेंचा पक्ष कोणाच्या दावणीला बांधू देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे. त्यातच कळंबा जीवबा नाना जाधव पार्क परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी शिंदे सेनेवर गंभीर आरोप केलेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एका बुक्की चालकाला आणि पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्याला शिवसेनेत प्रवेश दिल्याचा आरोप इंगवले यांनी केलाय. पालकमंत्री आंबेडकर यांच्यासोबत जुगाराचा अड्डा चालवणारे फिरतायत, त्याची चौकशी तुम्ही करणार का, अशी विचारणा इंगवले यांनी केली आहे. यावेळी संबंधित कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा फोटोही त्यांनी दाखवला. हा फोटो आपण स्पीड पोस्टने पालकमंत्री आंबेडकर यांना पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिल्यास घरोघरी आपण पत्त्यांचे कॅट वाटप करू, असा टोलाही त्यांनी लगावला. साहेब, माझं आज नमूद करा, हा व्यक्ती त्याच्या वॉर्डामध्ये उभारला, कितीही पैसे वाटू दे, मी घराघराच्या उंबऱ्यावर एक 52-50 कॅट नेऊन ठेवणार आणि पाडून दाखवते. 100% ठेवणार. असली जर प्रवृत्ती, हे टाळ्या वगैरे राहू दे, असली प्रवृत्ती वाढा लागली तर भागाचा विकास करायचा काय 52-50वाल्यांचा करायचा? हर्षल सुर्वे यांना शहर प्रमुख पद दिलं होतं. हे पद लहान आहे का? एवढं चांगलं पद देऊन मग नाराजी का? फुटणाऱ्यांना फक्त कारण हवं, अशी टीका त्यांनी सुर्वे यांच्यावर केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगलं यश मिळावं यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गाव तिथं शिवसैनिक किंवा घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं आणि प्रभाग तिथं शाखा झाल्या पाहिजेत. यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून, भले कोण नाराज असतील ते आणि जे सध्या कार्यरत आहेत ते किंवा जे इच्छुक आहेत ते, या सर्वांना एकत्रित करून चांगल्या पद्धतीची संघटना बांधणी, पक्ष बांधणी होईल. येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये चांगल्या पद्धतीनं संख्याबळ व्हावं महापालिके ZP-मध्ये, यासाठी देखील प्रयत्नशील राहील. संजय पवार हे ज्येष्ठ आहेत. त्यांनी मार्गदर्शन केल्यास मला आनंदच आहे. त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठी दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाराजी नाट्य कदाचित असेल, पण तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. पक्षश्रेष्ठींना ते भेटतील, ते समजूत काढतील. या विषयावर मी बोलू शकत नाही म्हणजे बोलण्याची गरज नाही, मी इतका मोठा नाही. पण सन्मान्य उद्धवजींनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन. गटातटाचं राजकारण नसणार,
शिवसेना हे 4 अक्षराचंच राजकारण समाजकारण असणार एवढं मी आपणास ग्वाही देतो. माझ्या जवळचे सर्व नातेवाईक शिंदे सेनेमध्ये आहेत. मला सुद्धा ऑफर आल्या. मानसिक त्रास झाला. मात्र ठाकरेंना सोडून जाण्याचा विचार मी केला नसल्याचं इंगवले यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं मंगळवारी पुणे बंगळूर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला होता. या प्रकरणी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं शिरोली MIDC पोलीस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं महामार्ग रोको आंदोलन केलं होतं. राज्यातील 12 तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या महामार्ग रोको आंदोलनावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, संजय पवार, विजय देवणे, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, अतुल दिघे यांच्यासह शेकडो जणांनी रस्त्यावर बसून शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध केला होता. या सर्वांनी बंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकूण 400 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या 5 ते 8 वर्षात खाजगी विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा नफा झालाय. शेतकऱ्यांना मात्र फारच कमी भरपाई देण्यात आली आहे. या योजनेत अवाजवी नफेखोरी करणाऱ्या विमा कंपन्यांवर कोणती कारवाई केली असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पीक विमा कंपन्यांना होणाऱ्या नफ्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या 5 ते 8 वर्षात खाजगी विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा नफा झाला असून शेतकऱ्यांना मात्र फारच कमी प्रमाणात भरपाई देण्यात आली आहे. या प्रकरणी शासनानं चौकशी करून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल या दृष्टीनं बदल करण्यासाठी कार्यवाही केली आहे का, तसंच या योजनेत अवाजवी नफेखोरी करणाऱ्या विमा कंपन्यांवर कोणती कारवाई केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सन 2016-17 ते सन 2023-24 या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 43,201 कोटी 33 लाख रुपये इतक्या रक्कमेचा हप्ता जमा झाला असून शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम 32,629 कोटी 73 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं. या कालावधीत विमा कंपन्यांना 7,173 कोटी 14 लाख रुपये इतका नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं. सन 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करण्यात येणार असून सुधारित पीक विमा योजना राबवण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असल्याचं कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं. कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या एका विद्यालयातील सहाय्यक शिक्षकानं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर मुरगुडमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत निदर्शनं केली. यावेळी त्यांनी मुरगुड पोलिसांना निवेदन देत नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या शाळेतील सहाय्यक शिक्षक निसार अहमद मोहुद्दीन मुल्ला यानं विद्यार्थिनींची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला होता. या शिक्षकाला मंगळवारी संतप्त जमावानं चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं, तर शाळा प्रशासनानं त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. दरम्यान या घटनेनंतर मुरगुडमधील विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. आज शिवभक्त संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते. यावेळी मुल्ला विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी सर्जेराव भाट, दगडू शेणवी, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, जावेद मकानदार, मयूर सावर्डेकर, समाधान पवार, पांडुरंग मगदूम आदी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पवार यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही नाराजी कायम असून आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या भूमिकेनंतर ते आता वेगळी वाट निवडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर पक्षात नाराजी नाट्य सुरू झालंय. पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय पवार यांना राजीनामा मागं घेण्यासाठी विनंती केली होती. पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संजय पवार यांची नाराजी दूर होऊन येत्या 2 दिवसात आपला निर्णय ते मागं घेतील असा विश्वासही व्यक्त केला होता. पवारांची नाराजी दूर करण्यासाठी आज पक्षश्रेष्ठींनी त्यांना मातोश्रीवर बोलावलं होतं. त्यानुसार आज पवार यांच्यासह सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पक्षाच्या कोल्हापुरातील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड करताना आपणाला विश्वासात घेतलं नसल्याची खदखद संजय पवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. मात्र घेतलेला निर्णय लगेचच बदलता येणं शक्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पदाधिकारी निवड करताना भविष्यात काय दुरुस्ती करता येईल याशिवाय पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याचं आश्वासन पक्षातील वरिष्ठांकडून देण्यात आलं. दरम्यान पवार यांनी कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतरही आपली नाराजी कायम असून राजीनामा मागं घेणार नसल्याचं संजय पवार यांनी स्पष्ट केलं. एक शिवसैनिक म्हणून आपण पक्षात काम करणार आहे. मला शिंदे गटाकडून ऑफर आल्याचंही त्यांनी सांगितलं. रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी झालेली निवड आणि पक्षातील गटबाजी यामुळं पवार हे आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नैराश्य आणि तणावामुळे राज्यात पोलिसांच्या आत्महत्या वाढत आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींच्या अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य आणि समुपदेशनासाठी काही गोष्टी घातल्या गेल्या आहेत का? कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर पोलीस कल्याण निधीतून दिली जाणारी 50,000ची मदत 1 लाखांपर्यंत वाढवता येईल का? तसंच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा कायदा लागू करण्यात येईल का? असे प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केले. यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल असं सांगितलं. सभापती महोदय, मी स्पेसिफिकच विचारणार आहे कारण की कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करताना विस्तारानं बोलतात. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सन्माननीय गृहमंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मेंटल हेल्थ ॲक्ट आपल्या देशामध्ये 2017 लागू केला. मागच्या वेळी जी चर्चा झाली होती पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये या मेंटल वेलनेसवरती आपल्याला सिलेबसमध्ये काही गोष्टी कराव्यात अशी पूर्वी चर्चा झाली होती. माझी माहिती नाही की ते आता सिलेबसमध्ये आपण घातलं आहे का. तो एक स्पेसिफिक प्रश्न आहे. जर घातलं नसेल तर कारण की आपले डिप्रेशन आणि तणाव याच्यातून आत्महत्या वाढतात असं साधारणपणे आपल्याला दिसून येतं. ट्रेनिंगमध्ये आपल्याला त्याला समुपदेशन कसं करता येईल हा एक विचार करावा अशी माझी विनंती आहे. दुसरं, आपण वेलफेअरमधून 50,000 रुपये ताबडतोब देतो, ते 1 लाखापर्यंत त्याला देता येतील का? आणि सुसाईडमध्ये अनुकंपाचा कायदा आपल्याला लावता येईल का त्याचा विचार आपण करावा. आणि एक्स ग्रॅशिया आपण जो देतो तो सुसाईडमध्ये वाढवून आपल्याला किंवा जो नॉर्मल देतो तो यांना या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येईल का? स्पेसिफिक माझे प्रश्न. कोल्हापूर शहरात आज पावसानं थोडी उसंत घेतली. शहरात सकाळी हलका पाऊस झाला, त्यानंतर दिवसभर पावसाची उघडीप राहिली होती. दरम्यान मंगळवारी जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी रात्री पात्राबाहेर पडलं. आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटावर होती. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पात्रात आलेल्या पंचगंगा नदीचं पाणी मंगळवारी रात्री पुन्हा पात्राबाहेर पडलं. दरम्यान आज सकाळी शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, मात्र दिवसभर पावसाची उघडीप राहिली. आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर होती, तर जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापुरातील वनराई पार्क ते आर.के. नगर या दरम्यानच्या 100 फुटी रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ परीख पूल नूतनीकरण समिती आणि युथ फाउंडेशनच्या वतीनं रस्त्यावरील खड्ड्यातच झोपून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. पहिल्याच पावसात रस्ता खराब होत असेल तर या रस्त्याचा दर्जा काय असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकारी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शांतिनिकेतन शाळेसमोरील 100 फुटी रस्त्याचं काम उन्हाळ्यात करण्यात आलं होतं. मात्र पहिल्याच पावसात जवळपास 200 ते 250 मीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत परीख पूल नूतनीकरण समिती आणि यूथ फाउंडेशनच्या वतीनं आज या खड्ड्यातच झोपून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. एखादा अपघात झाल्यानंतर अशा ठिकाणी मदत मिळू शकत नाही आणि ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी मी अशा पद्धतीने रस्त्यावर पडलेलो आहे. त्यांनी याची दखल घ्यावी, गांभीर्याने दखल घ्यावी. कोणाचाही मृत्यू होणं, अवेळी मृत्यू होणं याला जबाबदार अधिकारी वर्ग आणि ठेकेदार आहेत. याचा निषेध करण्यासाठी मी असा रस्त्यावरती झोपलेला आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, हा रस्ता पुन्हा नव्यानं करण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सर्वजण म्हणतात कोल्हापूरमधील रस्ते डांबर लावले असते ते डांबर वाहून जातं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हा रस्ता म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण ह्या रस्त्यातले खड्डे अजून हे कलर निघाला नाही तोपर्यंत यातले डांबर आणि खडी निघून गेल्या. ह्या रस्त्यासाठी किती खर्च केला आहे आणि त्यात किती वापरला आहे याची सुद्धा शहानिशा होणे गरजेचं आहे. हा जो रस्ता केलेला आहे या रस्त्याचं टेस्टिंग रिपोर्ट संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता झाल्या बघितलेले आहेत का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही तक्रार करतो आहे त्यावेळेस मुरूम पॅचवर्क म्हणून टाकायचा, एखादी सर मोठी आली की तो मुरूम परत उडून पडतो आहे आणि इथं अनेक अपघात झालेले आहेत. हा परिसर असा आहे की अपघातात लगेच तुम्हाला एखादी वैद्यकीय मदतसुद्धा मिळत नाही. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, ठेकेदार असतील, यांनी अतिशय संवेदनशील राहून तात्काळ या 100 ते 150 मीटर रस्त्याचं व्यवस्थित पुन्हा एकदा निरीक्षण करून सर्फिंग करावं अशी आमची सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून मागणी आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. 3 महिन्यात जर असे रस्ते जर खराब होत असतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर हा रस्ता जर केला नाही, अपघाताची संख्या कमी होण्यासाठी लवकर रस्ता करणे गरजेचं आहे. जर रस्ता नाही केला तर आम्ही वाहनाचा भव्य मोर्चा अधीक्षक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाहणीसाठी बोलावलं होतं, मात्र कुणीही उपस्थित राहिलं नाही. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, सचिन जाधव, राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, सुधीर हांजे, संतोष मंडलिक, शंकर खामकर यांच्यासह समिती आणि फाउंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते. कुळवाडी, कुलवाडी आणि कुरवाडी जातीच्या नोंदी असलेल्या व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनास शिफारस करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. शासनाच्या इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये अनुक्रमांक 83वर कुणबी ही मुख्य जात नमूद आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून पोट जातींचा समावेश करण्यात आलाय. राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात, खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा जातीच्या व्यक्तींच्या शासकीय निमशासकीय कागदपत्रांमध्ये जात या रकान्यात कुणबी, कुण, कु या नोंदींबरोबरच कुलवाडी, कुळवाडी, कुरवाडी अशा नोंदी आढळून येत आहेत. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये कुणबी या जातीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये कुणब्यांना कुळवाडी, कुलवाडी असंही म्हणतात असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. यावरून कुलवाडी, कुरवाडी, कुळवाडी या नोंदी असलेल्या व्यक्ती या कुणबी जातीच्याच आहेत. त्यामुळं कुळवाडी, कुलवाडी आणि कुरवाडी अशा नोंदी असलेल्या व्यक्तींनी कुणबी इतर मागासवर्ग जातीच्या दाखल्याची मागणी केल्यास तो त्यांना देण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना देण्यात आलंय. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, प्रवीण पाटील, विजय पाटील, शाहीर दिलीप सावंत, अवधूत पाटील, शैलजा भोसले, सुनीता पाटील, संयोगिता देसाई, चारुशिला पाटील आदी उपस्थित होते. मुरगुड इथल्या वेदगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात झाडं वाहून आली आहेत. कागल तालुक्यातील कुर्णी बंधाऱ्यात ही झाडं अडकली होती. मुरगुड इथल्या युवकांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्यानं ही झाडं पाण्यातून बाहेर काढली.
जोरदार पावसामुळं मुरगुड इथल्या वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर झाडंही वाहून आली आहेत. कागल तालुक्यातील कुरणी बंधाऱ्यात ही झाडं अडकली होती. यामुळं बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळं सामाजिक भान ठेवणाऱ्या मुरगुड इथल्या युवकांनी JCBच्या सहाय्यानं अडकलेली ही झाडं पाण्याबाहेर काढली. सुखदेव पाटील, सतीश साळुंखे, उदय पाटील, मारुती चौगले, संपत पाटील, अजित पाटील, राहुल पाटील, बाजीराव लाड, JCB चालक अमित चव्हाण, सर्जेराव भाट यांनी या कामात सहभाग घेतला. राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत मदत देण्यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यात गेल्या 3 महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं तसंच वीज पडून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर जीवितहानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पाहणी आणि पंचनामे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, त्याचबरोबर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले आहेत. यावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मृत व्यक्ती आणि मृत जनावरांबाबत अनुदान तातडीनं आणि वेळेवर वाटपाकरता उणे प्राधिकार पत्रावर देयक सादर करण्याची सुविधा शासनाकडून देण्यात आली असल्याचं सांगितलं. काही ठिकाणी अनुदान वाटप देखील केलंय, तर काही ठिकाणी अनुदान वाटपाबाबतची कार्यवाही तहसील स्तरावर सुरू आहे. तसेच शेती पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं करून मदत वितरणाबाबत शासनानं सूचना दिल्या असल्याचं मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं. मोबाईलचा अतिवापर हा डोळ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे कमीत कमी आणि गरजेपुरताच मोबाईल वापरा असं आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केलंय. ते डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल आणि पुढारी यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल आणि पुढारी यांच्या वतीनं दरवर्षी डॉक्टर्स डेचं औचित्य साधून व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. या व्याख्यानमालेचं यंदाचं हे 22वं वर्ष आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या व्याख्यानाला DY पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, विजय जाधव, डॉक्टर संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानात डॉक्टर तात्याराव लहाने यांनी डोळे आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन केलं. सुरुवातीला त्यांनी समाजसेवा क्षेत्रात कसे आलो याबद्दल माहिती दिली. आईनं एक किडनी दिल्यानं जीवनदान मिळालं आणि हे जीवन लोकांसाठी खर्च करण्याचं ठरवल्याचं त्यांनी सांगितलं. बाबा आमटे यांच्याशी जोडलं गेलो आणि हजारो आदिवासी समाजातील लोकांची सेवा केली. 5600 कुष्ठरोग्यांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळ्यांविषयी बोलताना त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी शेवगा, हिरव्या पालेभाज्या नियमित खा, व्यायाम करा, मोबाईलपासून शक्य तितकं दूर राहा असा कानमंत्र दिला. सध्या डोळ्यांची लांबी वाढल्यानं लहानपणी चष्मा लागल्याचं प्रमाण वाढतंय. याला सर्वाधिक कारणीभूत मोबाईलचा अतिवापर आहे. यावेळी त्यांनी कोणत्या वयात मोबाईल किती वेळ वापरावा याची माहिती दिली. 1 ते 6 वर्षाच्या बाळाला 1ही मिनिट मोबाईल देऊ नका. का? त्याची हुशारी चालली आहे, हुशारी. तो रागीट होत चाललाय, इरिटेट होत चाललाय, जिद्दी होत चाललाय, दगडं घालतो तो. हे काय केलं? त्याला जन्मल्यानंतर काही पोटात मोबाईल होता का? नाही, तुम्ही शिकवलाय. आणि म्हणून तुम्हीच त्याचा मोबाईल बंद करा. त्याचा मोबाईल 1 ते 6 वर्षापर्यंतच्या बाळाला 1 मिनिटही मोबाईल देऊ नये. आपण सगळेजण मोबाईल घेऊन जगलो का? नाही, त्यालाही देऊ नये. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तासाचा स्क्रीन टाईम तुम्हाला देता येईल. मॅक्झिमम 1 तास 6 ते 20 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रौढांनी आणि मुलांनी 2 तास वापरायचं. मग आता बाकीचं कसं? बरेच जण म्हणतात की आमचे क्लासेस आहेत, आमचं सगळं व्हॉट्सअपवर येतं.
त्या शिक्षकांना आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे, व्हॉट्सअप लॅपटॉपला जोडता येतो. व्हॉट्सअप लॅपटॉपला जोडा आणि लॅपटॉप 24/7 वापरा. त्याच्यामुळे कॉम्प्युटर विजन सिंड्रोम होऊ शकतो, डोळे खराब होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला जास्त वापरायचा आहे, क्लास करायचा आहे, त्या सगळ्या कॉम्प्युटरवर करा. आणि म्हणून रिस्ट्रिक्ट करा यूज, कमी वापरा. तो कमी वापरणं गरजेचं आहे. आपल्याला 80% ज्ञान हे डोळ्यांच्या माध्यमातून मिळतं. डोळ्यांमुळंच आपण जग पाहतो. त्यामुळं डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या डोळे खराब होण्यामागं सर्वात जास्त कारण हे मधुमेहाचं आहे. ताणतणाव, चुकीचा आहार, गोड पदार्थांचं अतिसेवन यामुळे ही समस्या उद्भवते. भारत ही मधुमेहाच्या बाबतीत जगाची राजधानी आहे. मधुमेहामुळं किडनी खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. मधुमेह हा गोळ्यांनी 20% बरा होतो, 40% व्यायामामुळं तर 40% आहारामुळं बरा होतो, अशी माहिती त्यांनी दिली. दर 6 महिन्यांनी डोळे तपासणी गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. एकंदरीत योग्य आहार, व्यायाम आणि चुकीच्या सवयीवर नियंत्रण यामुळं डोळ्यांचं आरोग्य जपता येतं, असं त्यांनी नमूद केलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, DY पाटील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र नेरली, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अभियांत्रिकीसाठीची प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 28 जूनपासून सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 8 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. 12 जुलैला कच्ची गुणवत्ता जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज 2 पद्धतीनं व्हेरिफिकेशन करता येणार आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यासाठी CET सेलच्या वतीनं लवकरच कोल्हापुरात मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी दिली आहे. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला 28 जूनपासून सुरुवात झाली. राज्यभरात 350 महाविद्यालयात 1.5 लाख प्रवेश क्षमता आहे. तर कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकीच्या 5 शाखेसाठी एकूण 300 जागा आहेत. केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया होतीये. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी यंदा आणि प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन असे 2 पर्याय देण्यात आले आहेत, अशी माहिती समन्वयक प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी दिली आहे. अर्ज केल्यानंतर 2 प्रकारचे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत. एक म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी डॉक्युमेंटची, म्हणजे ज्याच्यासाठी विद्यार्थ्यांना सगळे आपले ओरिजिनल घेऊन आमच्या संस्थेत यावं लागेल आणि त्याच्यावरून आम्ही त्यांचे ओरिजिनल व्हेरीफाय करणार आहोत. दुसरी सुविधा दिलेली स्क्रुटिनी, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला संस्थेत यायचं नाही आहे, त्यांनी फक्त आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि ते डॉक्युमेंट आम्ही कॉम्प्युटराईज पद्धतीने त्याला व्हेरीफाय करणार आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या तर विद्यार्थ्याला कळवणार, अदरवाईज कन्फर्मेशन करणार. तर हे कन्फर्मेशन आमचं साधारणतः 8 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर आम्ही 9 जुलैपर्यंत आम्हाला पूर्ण करणं ते बंधनकारक आहे. त्याच्यानंतर याच बेसवर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागली जाईल, म्हणजे त्याला आम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो. ती 12 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना वाटलं माझ्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, कारण कधीकधी काय होतं, विद्यार्थी तिथं भरताना आपली जी कास्ट कॅटेगरी आहे ती चुकीची टाकतात, ओपन टाकतात, कधी मार्क्स चुकीचे होतात, फीडिंग चुकीचं केलं जातं आणि ते सगळ्या याच्यातून जर पुढे स्किप झालं तर विद्यार्थ्याला त्याच्यावर कधीकधी तर ते इव्हन विद्यार्थी जेंडर पण चुकीचे टाकतात. तर मग हे कुठून स्किप झालं तर याच्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी 13 जुलै ते 15 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती विद्यार्थ्याला मुदत दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 17 जुलैला फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यासाठी CET सेलच्या वतीनं लवकरच कोल्हापुरात मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. आजच CET सेलचं पण मला बोलणं झालं आहे. तर CET सेलमार्फत एक कार्यशाळा कोल्हापूरमध्ये प्रायोजित आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरावा, कॉलेज कसे निवडावेत, ब्रँचेस कशा निवडाव्यात याबाबतचं CET सेलमार्फत शासकीय मार्गदर्शन कोल्हापुरात प्रायोजित आहे. प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी cetcell.mahacet.org हे संकेतस्थळ देण्यात आले. विकल्प आणि प्रत्यक्षात प्रवेश फेरीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी लोककला फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळगडावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 30 विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत घनकचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या गोळा केल्या. पन्हाळगडावर आज कोल्हापूरच्या शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी लोककला फाउंडेशनच्या वतीनं आणि पन्हाळा नगर परिषद यांच्या सहकार्यानं स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आणि शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत फाउंडेशनच्या 30हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी गडावरील मुख्य रस्त्यासह गड किल्ले स्वच्छ करून घनकचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या गोळा केल्या. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर अखेर सुनावणीची तारीख ठरली. 14 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, सरकार चर्चा करण्यास तयार, उपमुख्यमंत्री अजित पवार. आमदार सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी लुटली, ठाकरे गटाचा आरोप. आमदार प्रसाद लाड यांचा एआयद्वारे खोटा आवाज, बीडमध्ये पत्र आणि बोगस स्वाक्षरीनं बीड जिल्ह्यात 3,20,00,000 निधी हडपण्याचा डाव समोर, पोलिसात लाड यांच्याकडून तक्रार दाखल. दादा कोंडकेंचं उत्तर देऊ नका, भाजपचे सुधीर मुनगंटीवार मंत्री संजय राठोड यांच्यावर भडकले. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण. श्री नृसिंहस्वामी मंदिर परिसर, गायरान क्षेत्र, गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलं वृक्षारोपण. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भारतीय राजमुद्रेऐवजी सेंगोलची मुद्रा असलेले फलक लावण्यात आले होते. मात्र याला वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतला होता. अखेर वंचितच्या दणक्यानंतर प्रशासनानं हे फलक हटवलेत. देशभरात सुरू असलेल्या तथाकथित संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजमुद्रेच्या जागी सेंगोलची मुद्रा लावण्यात आली आहे. 25 जूनपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या महाराणी ताराबाई सभागृहाच्या बाहेर संविधान हत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संविधानाशी निगडीत विविध फलक लावण्यात आलेत. मात्र या फलकांवर सेंगोलची मुद्रा लावण्यात आली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतला. भारतीय राजमुद्रा हटवून सेंगोलची मुद्रा कोणत्या उद्देशानं लावण्यात आली याचा जाब जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांना विचारण्यात आला. सेंगोलची मुद्रा असलेले फलक तात्काळ हटवा, अन्यथा हे फलक फाडून काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यामुळं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. यावेळी किरकोळ शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला होता. वातावरण तणावपूर्ण बनल्यानं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केंद्र सरकारकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार सेंगोलची मुद्रा असलेले फलक लावण्यात आल्याचं स्पष्ट केलं. मात्र वंचित बहुजन आघाडीनं यावर आक्षेप घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं सेंगोलची मुद्रा असलेले फलक काढून घेतले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन मागं घेतलं. या आंदोलनात निलेश विश्वकर्मा, मिलिंद संदी, अमित नागटिळे, निलेश भवे, प्रवीण भवे, गोविंद कांबळे, देवदास कांबळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसंच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि पॅन्थर आर्मीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्राच्या वतीनं 12 ते 14 जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा देण्यासाठी शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्राच्या वतीनं पन्हाळगड ते पावनखिंड अशी पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. 12 ते 14 जुलै या कालावधीत होणाऱ्या या मोहिमेत 700 ते 800 शिवभक्त सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी दिली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नरवीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सरसेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजित जेधे, तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे, सरदार पिलाजी सनस यांचे वंशज बाळासाहेब सनस आदींचा यात विशेष सहभाग असणार आहे. या मोहिमेदरम्यान इतिहास अभ्यासक भूपाल शेळके, इतिहास व्याख्याते दीपक करपे यांचं व्याख्यान होणार आहे. मोहिमेतील सहभागासाठी 98 90 19 11 54 95 52 07 59 93 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला मोहीम प्रमुख विनायक जाधव, ऋतुराज चौगुले, राजेंद्र पोवार, ओमकार साळुंखे उपस्थित होते. शेतीमधून उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्मार्ट होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राधानगरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अरुण मगदूम यांनी केलं. राधानगरी इथं कृषी दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीनं राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आधुनिक तंत्रज्ञान वापरत सर्वाधिक उत्पन्न घेणारे शेतकरी, उपक्रमशील सरपंच, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी अरुण मगदूम यांनी शेतकऱ्यांनी स्मार्ट होण्याची गरज व्यक्त केली. तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, कृषी अधिकारी A.B. मगदूम, कृषी विस्तार अधिकारी शंकर पाटील, उपकृषी अधिकारी दिलीप आदमापुरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते, SP आपटे भुई, MS सिंगारे, कक्ष अधिकारी मनीषा कोरडे, अधीक्षक बबन कोकाटे, शशिकांत कदम, प्रतिभा पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी अमोल कांबळे आदी उपस्थित होते. अनिल लवेकर अमृत महोत्सव समितीच्या वतीनं लवेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यानुसार मंगळवारी महानगरपालिकेच्या शाळेतील 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे राज्य संघटक अनिल लवेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 25 जून 2026 पर्यंतच्या वर्षात विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय अमृत महोत्सव समितीनं घेतलाय. त्यानुसार मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर तसंच रोहिदास विद्यामंदिर, छत्रपती राजाराम महाराज उर्दू मराठी शाळा, कोटीतीर्थ विद्यामंदिर, श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर, शाबाज खान अमीन खान जमादार उर्दू मराठी अँड सेमी इंग्लिश स्कूल, दत्ताजीराव माने विद्यालय क्रमांक 8 आदी शाळांमधील 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी DC कुंभार, प्राथमिक शिक्षक समितीचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं आयोजन प्राथमिक शिक्षक समितीचे राष्ट्रीय कार्यालयीन चिटणीस उमेश देसाई यांनी केलं होतं. यासाठी राजाराम महाविद्यालय कर्मचारी संघटनेनं सहकार्य केलं. याप्रसंगी अनिल लवेकर, अमृत महोत्सव समितीचे संजय क्षीरसागर, राहुल शिंदे, विठ्ठल वेलणकर, सतीश ढेकळे, राजदीप घोडके, नितीन कांबळे, नंदकुमार इंगवले, ज्ञानेश्वर हजारे, मेजर रमेश पाटील, अमोल राऊत यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्त स्वरार्पणच्या वतीनं जाता पंढरीसी ही अभंग रचनांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी 4 जुलै रोजी कोल्हापुरातील देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात विनाशुल्क ही मैफिल होणार आहे, अशी माहिती प्रल्हाद जाधव यांनी दिली आहे. स्वरार्पणच्या वतीनं यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी 4 जुलै रोजी जाता पंढरीसी अभंगाची संगीत मैफिल आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5:30 वाजता देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात ही विनाशुल्क मैफिल होणार आहे, अशी माहिती प्रल्हाद जाधव यांनी दिली. या मैफिलीमध्ये प्राध्यापक निशांत गोंधळी हे निरूपण करणार आहेत. या मैफिलीला शिवाजी सुतार, केदार गुळवणी, संदेश खेडेकर, प्रसन्न बराटे, अमर वरुटे या वादकांची साथ संगत लाभणार आहे. या पत्रकार बैठकीला निशांत गोंधळी, श्रुती तवरे उपस्थित होते.
पन्हाळगडावर 14व्या शतकातील विठ्ठल रुक्मिणीचं ऐतिहासिक मंदिर आहे. दरवर्षी मंदिरात हजारो भाविक भेट देऊन दर्शन घेतात. यावर्षीही जास्तीत जास्त भाविकांनी भेट देऊन दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिहरेश्वर मंदिर नागझरी परिसर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सतीश शहा यांनी केलंय. पन्हाळगडावर 14व्या शतकातील 700 वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. या मंदिरात विठ्ठल, राई, रुक्माई या 3 पौराणिक सुबक मूर्त्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते सतीश शहा, कोमल शाह, नितीन बहिरशेठ, बाजीराव पोवार, सुनील भांडवले, अजित वाईंगडे, सतीश चोपडे यांच्या सहकार्यातून गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे. त्यानुसार येत्या रविवारी सुद्धा भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित केलाय. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिहरेश्वर मंदिर नागझरी परिसर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सतीश शहा आणि उपाध्यक्ष कोमल शहा यांनी केलंय. पन्हाळगडावर आषाढी एकादशी दिवशी फार मोठं पुरातन 14व्या शतकातलं मंदिर आहे. तर लोकांनी जी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांनी तिथं दर्शनाला यावं. तिथं आमच्याकडनं सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. खिचडी, लाडू, केळी वगैरे प्रसाद, चहा, कॉफी सगळं आहे. तर लोकांनी तिथं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती. पन्हाळ्याला विठ्ठल मंदिरमध्ये ह्या वेळेला एकादशीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्या भागाला पन्हाळा इथं विठ्ठल मंदिर तिकडे कुठेही नाही आहे पंढरपूरशिवाय. तर तिथं जे नागरिक वगैरे येता येत नाही त्या लोकांनी तिकडे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. खूप जुनं मंदिर आहे, छान मंदिर आहे. सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते आणि सगळी लोकांनी येऊन आणि तिकडे दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे. आमच्याकडे भरपूर लोकपणा आहे आणि तिथं फराळा वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर तिथं येताना येत नाही, जे लोक तिथं जाता येत नाही पंढरपूरला त्या लोकांनी इकडे यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा. निर्जन स्थळी वृद्धाला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या देवेंद्र दिगंबर पताडे आणि बाळू परशुराम नाईक या दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. त्यांच्याकडून 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास चंदगड पोलीस करत आहेत. जबरी चोरी करणारे देवेंद्र दिगंबर पताडे आणि बाळू परशुराम नाईक हे गडहिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना परिसरात येणार असल्याची स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेला माहिती मिळाली होती. यावरून पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं दोघांनाही ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी 6 महिन्यांपूर्वी गडहिंग्लजमध्ये निर्जन स्थळी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील बोरमाळ आणि मंगळसूत्र असा एकूण 14 ग्रॅम सोन्याचा ऐवज लुटला असल्याचं सांगितलं. या दोघांकडून 2 मोबाईल फोन, 14 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, समीर कांबळे, सतीश जंगम, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र वरंडेकर आदींचा सहभाग होता. पुढील तपास चंदगड पोलीस करतायत. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहांना भेटी देऊन पाहणी करा. येथील मुलींना वसतिगृहात मूलभूत सोयीसुविधा मिळत असल्याची खात्री करा. आश्रमशाळातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक मच्छिंद्रनाथ तांबे, प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे आणि डॉक्टर मारुती शिकारे यांची त्रिस्तरीय समिती आज कोल्हापूर दौऱ्यावर आली होती. यावेळी त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती देशमुख पाटील, संशोधन अधिकारी संभाजी पोवार, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनीता नेर्लीकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील कुलवाडी, कुळवाडी या जात समूहाबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीतील इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती संवर्गाला वितरित केलेली जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याबाबत आढावा घेण्यात आला.
जात प्रमाणपत्रांचं वितरण, जात प्रमाणपत्र पडताळणी यात काही अडचणी आल्यास राज्य मागासवर्ग आयोगाला माहिती द्यावी. या अडचणींचं लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी जिल्ह्यातील कुणबी, कुळवाडी, संमिश्र नोंदींबाबतचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. तालुका स्तरावर जात वैधता प्रमाणपत्र जलद गतीनं देण्यासाठी योग्य नियोजन करा. जिल्ह्यातील आश्रमशाळांना अचानक भेटी देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करा. वसतिगृहांमध्ये स्वच्छता, भोजन, मुलामुलींची सुरक्षा, आरोग्य सुविधा यांची नियमित तपासणी करा, अशा सूचनाही सदस्यांनी केल्या. डॉक्टर स्वाती देशमुख पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी कुलवाडी, कुळवाडी जात समूह आणि विविध संवर्गांना वितरित केलेल्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत बैठकीत माहिती दिली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जुगार अड्डा आणि मटकाबुकी चालवणारी लोक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम. राजीनाम्यावर ठाम असल्याचं केलं स्पष्ट. पवार वेगळी वाट निवडणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा. माजी खासदार राजू शेट्टींसह 400 जणांवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जमावबंदी आदेश असताना पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केल्याचा ठपका. पीक विमा योजनेत अवाजवी नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांवर कोणती कारवाई केली? आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न. आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भारतीय राजमुद्रेऐवजी सेंगोलची मुद्रा असलेले फलक वंचितच्या दणक्यानंतर प्रशासनानं हटवले. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.